नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर पाऊस म्हटला की मस्त चहा आणि गरमागरम जर भजी मिळाली त्यासोबत तर त्याची मजाच काही वेगळी असते। आणि भजी म्हटलं की कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये आपल्याला ती चव मिळत नाही जी एखाद्या छोट्या ठेल्यावरती ही भजी अशी मिळतात। तर त्याच चवीची भजी आज मी घरी बनवलेली आहे। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही मूग भजी झालेली आहे। तर एकदम झटपट होणारी आणि एकदम सोप्या पद्धतीने अशी ही मूग भजी मी आज बनवलेली आहे। चला तर आपण भजी बनवायला सुरुवात करूया। मूग भजी बनवण्यासाठी एक मोठी वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ हे मी मूग भजी कुरकुरीत होण्यासाठी वापरलेले आहे। तर छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हे आता मी 2 ते 3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि 4 ते 5 तासासाठी हे डाळ तांदूळ भिजत ठेवणार आहे। आता भजीमध्ये टाकण्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहे। त्यात 4 ते 5 हिरवी मिरची, 1 लसणाचा गड्डा, 1 ते 1.5 आल्याचा तुकडा, कोथिंबीर, 1 चमचे धणे, 1 चमचे तीळ, 1 चमचा सौंफ, जिरं लागणार आहे, हळद, लाल तिखट आणि मीठ लागणार आहे आपल्याला। तर सर्वात आधी आहे ना धणे, सौंफ आणि तीळ हे जाडसर मी वाटून घेणार आहे। यामुळे आहे ना हे जाडसर वाटलं ना तर भजी खाताना ते जेव्हा असं थोडं दाताखाली येतं ना तर खूप छान चव लागते। तर हे थोडं मी जाडसरच वाटून घेतलेलं आहे। आणि यात आता आलं, हिरवी मिरची आणि लसूण आणि 1 चमचाभर जिरं हे देखील वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटून झाल्यावरती मी एका भांड्यामध्ये हे काढून घेते। जे हिरवी मिरची आणि लसूण आलं जे आपण बारीक केलंय ते काढून घेते आणि याच भांड्यामध्ये आता मूग डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर मूग डाळ आणि तांदूळ हे एकदम मी त्याची पेस्ट नाही बनवणार आहे, थोडंसं जाडसर रवाळ असं वाटणार आहे, एकदम बारीक नाही वाटणार आहे। तर डाळ तांदूळ आता मी वाटून घेते। तुम्ही बघू शकता एकदम असं रवाळ असं वाटलेलं आहे, एकदम बारीक पेस्ट नाही केलेली आहे। डाळ थोडी अख्खी राहिलेली ही भजी खाताना चांगली लागते, त्यामुळे अशी जाडसरच वाटून घेतलेली आहे। आता बारीक केलेलं सर्व साहित्य टाकून घेतलं। त्यात थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर लाल तिखट जर टाकायचं नसेल तर ते स्किप केलं तरी चालेल। आणि वरून कोथिंबीर टाकून हे मिश्रण आता चांगलं मी फेटून घेणार आहे। डाळ ही चांगली फेटून घ्यायची आहे जेणेकरून भजी ही अगदी खुसखुशीत बनतील। आता इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं। तेल हे गरम झालेलं आहे। आता चमच्याच्या साहाय्याने अशी मी छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेणार आहे। मीडियम फ्लेमवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे जेणेकरून ती एकदम छान कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी बनतील, तळले जातील। तर या पद्धतीने अशी बदामी रंगावरती मी ही भजी तळून घेतलेली आहे। आता हे सर्व भजी मी काढून घेते आणि एकदम अशी कुरकुरीत अशी झालेली आहे मूग भजी। आता हाताने पण मी काही भजी सोडून घेते। तर एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी लागतात ही भजी। तुम्ही नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आणि आजचा हा मूग भजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।